महागाई कमी करण्याचा मोदींचा मास्टर स्ट्रोक। घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये मोठ्या कपातीची शक्यता आहे। या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी सर्वसामान्यांसाठी। वरील उत्पादन शुल्कामध्ये कपात केलेली आहे। इंधनाच्या किमती त्यामुळे आता कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते। पेट्रोलवरील उत्पादन शुल्क कंपनी सहन करणार आहेत आणि भारत सरकार सहन करणार आहे। त्यामुळे सामान्य ग्राहकाला अधिकच्या दरात पेट्रोल डिझेल घ्यावं लागणार नाही। मी याबद्दल भारत सरकारचे आणि प्रधानमंत्री मोदयांचे आभार मानतो। महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील सर्वसामान्य नागरिकांसाठी अखेर आनंदाची बातमी आली। होय, आता महागाई कमी होणार आहे आणि बऱ्याच वस्तूंच्या किमती आता बऱ्यापैकी कमी होणार असून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। बघा आता नेमकं काय होत आहे की त्यामुळे आता बऱ्याच वस्तूंच्या किमती कमी होण्यास सुरुवात होणार आहे आणि नेमकी कोणती कारणे आहेत की त्यामुळे बहुतांश वस्तूंच्या किमती आता डायरेक्ट खाली येणार आहेत। होय, बघा आता ज्या वस्तू तुम्ही आतापर्यंत खूप जास्त किमतीमध्ये विकत घेतल्या असतील त्याच वस्तूंच्या किमती आता कोणत्याही क्षणी खूपच कमी होणार असून आता तुमच्या पैशांची मोठी बचत होणार आहे आणि आता अशा वस्तूंच्या किमती कमी होणार आहेत ज्या वस्तू आपल्याला दरवेळेस सारखं लागत असतात त्याच वस्तूंच्या किमती अचानक आता कमी होणार आहेत। मग चला या ठिकाणी आता संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। पेट्रोल डिझेलच्या किमती, गॅस सिलेंडरच्या किमती, खाद्यतेलाच्या किमती, जे गोडे तेल आपण खाण्यासाठी जे तेल वापरतो त्याच्या किमती, अजून इतर बऱ्याच वस्तूंच्या किमती नेमक्या किती रुपयांनी कमी होणार आहेत आणि कोणत्या वस्तू स्वस्त होणार आणि कोणत्या वस्तू महाग होणार याबद्दलची संपूर्ण माहिती पाहायला मिळेल। यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि आत्ताच आपल्या AR1 मराठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। तर चला पाहूया। तर बघा आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आता समोर आलेली आहे। अखेर ती मोठी बातमी आलीच, ज्या बातमीची आपण गेले कित्येक महिने नव्हे कित्येक वर्ष चातकासारखी वाट पाहत होतो तीच दिलासादायक बातमी आज समोर आलेली आहे। होय, आता प्रत्येक जण या बातमीची वाट बघत होता। प्रत्येकाला वाटत होतं महागाई नेमकी आता कधी कमी होणार, पण बघा आता प्रतीक्षा संपलेली असून आता मात्र बऱ्याच वस्तूंचे दर कमी होणार आहेत। बऱ्याच वस्तूंच्या किमती एकदम खाली येणार आहेत। होय, आता तुम्हाला पण वाटत असेल, पण आता संपूर्ण अपडेट या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे, तेव्हा तुम्हाला समजेल की नेमक्या कोणत्या वस्तू स्वस्त होणार आहेत आणि कोणत्या वस्तू महाग होणार आहेत। होय, आता खरंच आता महागाई कायमची संपणार का की महागाई आता जी आहे ती हळूहळू खाली येत राहणार याबद्दलची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। आता जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला काही वस्तू आहेत की त्या वस्तू आपल्याला सतत लागत असतात आणि त्याच वस्तूंच्या किमती आतापर्यंत खूप जास्त होत्या आणि त्या वस्तू आपण कमी किमतीऐवजी जास्त किमतीत आपण घेत होतो, पण आता इथून पुढे कोणत्याच वस्तू जास्त किमतीत घेण्याची गरज पडणार नाही। जर आता दुकानामध्ये किराणा सामान आणायला गेलं तर काही जणांची दुकानावरील महिन्याची उधारी असते 10,000 रुपये, कोणाची 6,000 रुपये तर कोणाची 15,000 रुपये उधारी असते। पण आता जर आधी तुमची दुकानावरील उधारी 10,000 रुपये असेल तर आता ती डायरेक्ट 2-3 हजारांनी कमी होणार आहे आणि 7,000 रुपये उधारी पण तुम्हाला बघायला मिळू शकते। म्हणजे बघा किती वस्तूंच्या किमती आता खाली येणार आहेत। मग चला कोणकोणत्या वस्तूंच्या किमती आता कमी होणार आहेत आणि कधीपासून कमी होऊ शकतात आणि कोणत्या वस्तू महाग होतील आणि कोणत्या वस्तू स्वस्त होतील याबद्दलची आता सविस्तर माहिती आपण पाहूयात। बघा आता लक्ष द्या आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आता आपण गॅस सिलेंडर असेल, आता गॅस सिलेंडर बाबत देखील मोठी माहिती आलेली आहे। गॅस सिलेंडरच्या किमती नेमक्या कशा राहणार, खरंच गॅस सिलेंडरच्या किमती 300 रुपये ते 400 रुपयांनी आता कमी होणार आहेत का याबद्दलची पण माहिती आपण पुढे बघणार आहोत। यानंतर पेट्रोलच्या किमती आता 30 ते 40 रुपयांनी आणखीन कमी होणार आहेत का याबद्दलची पण माहिती पुढे बघणार आहोत आणि डिझेलच्या किमती नेमक्या कशा राहतील याबद्दलची पण माहिती तुम्हाला बघायला मिळेल। बघा आता दूध असेल, त्यानंतर इतर दुधाचे पदार्थ असतील याच्या किमती कशा राहणार आहेत, त्या खरंच कमी होणार आहेत का आणि कमी होणार तर किती रुपयांनी होणार आहेत हे पण मी तुम्हाला या एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी प्रत्येकाने आता हा व्हिडिओ राहिलेला शेवटपर्यंत पाहण्याचं काम करा। एवढंच नाही तर खाद्यतेलाच्या किमतीत पण मोठा बदल होणार आहे। जे आपण खाण्यासाठी सोयाबीनचं तेल वापरतो, सूर्यफुलाचं वापरतो किंवा अजून इतर कोणते तेल वापरत असाल तर आता याबाबत देखील मोठी माहिती आलेली आहे। आता याच्या किमती
नेमक्या किती रुपयांनी स्वस्त होणार आहेत की जशा आहेत तशा राहणार आहेत याबद्दलची पण मोठी माहिती आता ती आपण बघणार आहोत। आणि अजून कडधान्य असतील, तूर डाळ असेल, त्यानंतर किराणा सामानातील शेंगदाणे असतील, यानंतर अजून घरगुती इतर वस्तू असतील, यानंतर जर पाहायला गेलं तर सर्व प्रकारच्या डाळी, गव्हाचे पीठ, दूध, साखराच्या किमती कशा राहतील, शेंगदाण्याच्या किमती कशा राहतील, त्यानंतर पेट्रोल डिझेलच्या किमती, घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती आणि अजून इतर वस्तूंच्या किमती नेमक्या किती रुपयांनी कमी होणार आहेत। खरंच आता मोठी स्वस्ताई येणार आहे का, म्हणजे महागाई आता डायरेक्ट अर्ध्याने कमी होणार आहे का, याबद्दलची संपूर्ण माहिती आता समोर आलेली असून आता तुम्हाला ती माहिती मी इथून पुढे दाखवण्याचं काम करणार आहे। तर चला ती माहिती या ठिकाणी आता आपण डिटेलमध्ये पाहण्याचं काम करूयात। या ठिकाणी बघू शकता मोठी अपडेट समोर आलेली असून बऱ्याच वस्तूंच्या किमती आता डायरेक्ट खाली येणार आहेत। होय, आता ही तुम्हाला बातमी ऐकून आश्चर्य वाटत असेल, पण आता अशा काही घडामोडी घडत आहेत की त्यामुळे बऱ्याच वस्तूंच्या किमती खाली येऊ शकतात। जर गॅस सिलेंडरच्या किमती अचानक निम्म्याहून कमी झाल्या तर, जर पेट्रोल आणि डिझेलचे दर असे काही कोसळले ज्याचा आपण स्वप्नातही विचार केला नसेल तर आता काय होईल हे देखील तुम्ही ठरवू शकता। बघा, आता आपण स्वप्नातही विचार केला नसेल की सध्या स्थितीला गॅस सिलेंडरच्या किमती आता पुन्हा एकदा खाली येऊ शकतात किंवा पेट्रोल डिझेलच्या किमती खाली येऊ शकतात। पण होय, आता किमती बऱ्याच वस्तूंच्या, बऱ्याच आपल्याला ज्या आहेत इतर किराणा वस्तू असतील याच्या कमी होतानाच दिसणार आहे। जर तुम्हाला आधी महिनाभराचा किराणा सामान घेण्यासाठी 10,000 रुपये लागत असतील तर तुम्हाला आता फक्त 7,000 किंवा 8,000 रुपयेच लागतील। जर तुम्ही एखादी वस्तू 2,000 रुपयाला घेत असाल तर ती वस्तू तुम्हाला आता फक्त 1,000 रुपये किंवा 1,500 रुपयामध्ये मिळू शकते आणि तुमची हजारो रुपयांची बचत होऊ शकते। म्हणजे बघा, जर तुमचा घरासाठी, तुमच्या परिवारासाठी महिन्याचा खर्च 20,000 ते 25,000 रुपये असेल किंवा 20,000 असेल तर आता तुमचा खर्च फक्त आणि फक्त 12,000 ते 13,000 रुपये होऊ शकतो। अशा काही वस्तूंच्या किमती स्वस्त होणार आहेत, म्हणजे बघा सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार आहे। तर बघा, आता आपण या ठिकाणी घरगुती खाद्यतेलापासून ते पेट्रोल डिझेलच्या दरापर्यंत नेमके काय भाव राहणार आहेत, किती रुपयांनी कोणत्या वस्तू स्वस्त होणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आता पाहण्याचं काम करणार आहोत। आता लक्ष द्या आणि व्हिडिओ पाहत चला। बघा, या ठिकाणी अखेर खुश खबर आलेली आहे। होय, आता सध्या स्थितीला मोठी चर्चा देखील रंगलेली आहे। इंधनाचे दर आता थेट मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता देखील सांगण्यात येत आहे। तर बघा, आता जसा वाहतूक खर्च कमी होईल आणि त्याचा थेट परिणाम डायरेक्ट आपल्या रोजच्या किराणा सामानावरती पण होणार आहे। होय, आता किती रुपयांनी गॅस स्वस्त होणार आहे, किती रुपयांनी पेट्रोल डिझेल स्वस्त होणार आहे, किती रुपयांनी खाद्यतेल स्वस्त होणार आहे, किती रुपयांनी सोयाबीनचे खाद्यतेल स्वस्त होईल आणि महत्त्वाचं म्हणजे शेंगदाणे असेल, साखर असेल आणि अजून इतर वस्तू नेमक्या किती रुपयांनी स्वस्त होणार आहेत किंवा कोणत्या वस्तूंच्या किमती वाढणार आहेत का, याबद्दलची संपूर्ण माहिती आता तुम्हाला राहिलेल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। यासाठी आता लक्ष द्या आणि व्हिडिओ पाहत चला। बघा, आता आलेल्या माहितीनुसार आपण सर्वात आधी गोडे तेलाच्या दरापासून सुरुवात करूयात। बघा, गोडे तेलाचा डब्बा घ्यायला गेल्यावर सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी येतं हे वास्तव आहे, पण आता अशी बातमी कानावर पडत आहे की गोडे तेलाचे दर असे काही खाली येतील की तुम्हाला विश्वासच बसणार नाही। आंतरराष्ट्रीय स्तरावर खाद्यतेलाच्या पुरवठ्यात जे काही मोठे बदल होत आहेत त्यावरून आता खाद्यतेल थेट आपल्या बजेटमध्ये येणार आहे आणि आपल्याला खूपच कमी किमतीमध्ये ते मिळणार आहे। फक्त गोडे तेलच नाही तर आता विचार करा, रोजच्या जेवणातील तूर डाळ, उडीद डाळ, मूग डाळ या सर्व प्रकारच्या कडधान्यांचे आणि डाळींचे दर जर एकदम खाली आले तर तुम्हाला कसं वाटेल याचा विचार पण तुम्ही करू शकता। मग चला, नेमके कोणत्या वस्तूंचे, डाळींचे नेमके काय दर राहणार आहेत, त्यानंतर पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडरच्या किमती किती रुपयांनी खाली येणार आहेत याबद्दलची आता संपूर्ण माहिती राहिलेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। बघा, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर पाहायला गेलं तर अचानक मोठ्या प्रमाणात बदल होणार आहेत। यामागे नेमकं कोणतं कारण आहे की बऱ्याच वस्तू आता स्वस्त होणार आहेत, किमती खरंच इतक्या झपाट्याने कमी होणार की यामागे आणखीन काही वेगळं गणित आहे। जर गोडे तेलाचा डबा 1,000-1,200 रुपयांनी स्वस्त झाला, जर गॅस सिलेंडर थेट 500-600 रुपयांनी स्वस्त झाला आणि पेट्रोलने जर मोठी डुबकी मारली तर याचा थेट फायदा तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसांना डायरेक्ट होऊ शकतो। पण खरंच असं होणार आहे का, नेमकं काय घडामोडी घडतील, तर चला याबद्दलची आता संपूर्ण माहिती राहिलेल्या व्हिडिओमध्ये आता आपण पाहूयात।
बघा आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन पाहण्याचं काम करा. महत्त्वाची माहिती आता आपण पाहत आहोत. बघा खरंच ही महागाई आता आपल्याला जी आहे ती मोठ्या प्रमाणात फायदा देणार आहे का, म्हणजे महागाई आता कमी होणार आहे का? सर्वसामान्य नागरिकाला जो दिलासा हवा होता तो अखेर आता मिळणार आहे. होय, आता या महिन्यापासून हळूहळू वस्तूंच्या किमती काही कमी होतील आणि पुढच्या महिन्यात तर खूपच वस्तूंच्या किमती कमी होणार आहेत आणि तुमचे हजारो रुपये वर्षाला वाचणार आहेत. म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर आता जर एखादी वस्तू घ्यायला 2-3 हजार रुपये लागत असतील तर आता डायरेक्ट त्यामधील 1000 रुपये तुम्हाला कमी द्यावे लागणार आहेत आणि ती वस्तू पण तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे बघा महागाई आता खूपच कमी होणार आहे आणि बऱ्याच वस्तूंच्या किमती डायरेक्ट स्वस्त होणार आहेत. एवढ्या स्वस्त होणार आहेत की तुम्ही पण म्हणाल एवढ्या स्वस्त वस्तू कशा काय झाल्या. बघा आजवर आपण फक्त महागाई वाढल्याच्याच बातम्या ऐकल्या आहेत, पण आता जो ट्रेंड बदलत आहे तो पाहता येत्या काही दिवसात संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेत आणि तुमच्या माझ्या घरातील बजेटमधील एक मोठी क्रांती घडून येऊ शकते. कारण की आता बऱ्याच वस्तू या स्वस्त होण्याच्या स्थितीवरती दिसून येत आहेत. बघा पुढील काही दिवसात या सर्व वस्तूंच्या किमतींमध्ये जे काही मोठे बदल आणि ऐतिहासिक बदल होणार आहेत त्याची सर्वात पहिली आणि अचूक अपडेट या ठिकाणी आपण तर पाहतच आहोत. बघा आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमका कोणता मास्टर स्ट्रोक वापरला आहे का, की मोदी यांच्यामुळे आता पूर्णपणे महागाई कमी होऊ शकते आणि बऱ्याच वस्तूंच्या किमती ह्या स्वस्त होऊ शकतात. याबद्दल नेमकं मोदींचं कोणतं काम सुरू आहे का आणि आता सरकारमुळे कोणत्या वस्तूंच्या किमती कमी होणार आहेत का, याबद्दलची आता माहिती बघणार आहोत. तर चला आता आपण काय करूयात, पेट्रोल डिझेलच्या किमती नेमक्या किती रुपयांनी कमी होऊ शकतात, काय अपडेट आहे. खरंच आता जी आहे ती गॅस सिलेंडरच्या किमती 200-300 रुपयांनी कमी होणार आहेत का. साखर, गोडे तेल, खाद्यतेल असेल याच्या किमती पण आता खूपच कमी होणार आहेत का. आणि जे कडधान्य डाळे आहेत, दूध असेल म्हणजे जे दुधाचे पुढे आपण घेतो याच्या किमती पण कशा राहणार आहेत आणि दुधाच्या किमती कमी होतील की जशा आहेत तशाच राहतील, याबद्दलची माहिती राहिलेल्या 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगणार असून आता इथून पुढचा महत्त्वाचा व्हिडिओ तुम्ही फक्त पाहण्याचं काम करा. तर बघा या ठिकाणी आता सर्वात आधी आपण काय करूयात, कोणत्या वस्तूंच्या किमती बघायच्या. तर यामध्ये आपण आता सर्वात आधी खाद्यतेल, गोडे तेलाच्या किमती कशा राहतील याबद्दलची माहिती बघूयात. सूर्यफूल तेलाचे, सोयाबीनचे दर कशा पद्धतीने राहू शकतात. तर बघा सोयाबीन आणि सूर्यफुलासारख्या तेलबियांच्या किमान आधारभूत किमतीत शासनाने जे आहे ते MSP मध्ये वाढ केल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. पण जरी असं असलं तरी पुढे चालून जे आहे ते याचं उत्पादन अधिक निघण्याची देखील शक्यता असू शकते. जर पाऊस काळ आता चांगल्या पद्धतीने इथून पुढे बरसत राहिला तर आता मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जे आहे ते सोयाबीन असेल किंवा सूर्यफूल असेल याची आपल्याला कमतरता बघायला मिळणार नाही आणि याचमुळे जे आहे ते याचे दर वाढण्याऐवजी जसे आहेत तसे राहू शकतात किंवा एखाद्या वेळेस किमती कमी पण होऊ शकतात असा एक अंदाज आहे. पुढे काय बदल होईल ते तर आपण पाहणारच आहोत. यानंतर बघा महत्त्वाचं म्हणजे आता साखर. बघा आता साखरेच्या किमती कशा राहतील याबद्दलची पण माहिती आपण बघणार आहोत. सगळ्यांचं लक्ष आहे की साखरेच्या किमतीमध्ये नेमका काय बदल होणार. तर बघा आता निर्यातीवरील निर्बंधांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि साठा हा खूपच वाढत पण चाललेला आहे. यामुळे साखरेच्या किमती वाढण्याऐवजी पुढच्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात किमतींमध्ये घसरण होऊ शकते आणि साखरेच्या किमती पण कमी दरामध्ये येऊ शकतात आणि साखर आपल्याला कमी दरामध्ये मिळू शकते. तर चला आता पेट्रोल डिझेलच्या किमती खरंच 30 ते 40 रुपयांनी खाली येणार आहेत का, गॅस सिलेंडरच्या किमती काय राहतील, कडधान्याच्या किमती काय राहतील, आता याबद्दलची माहिती आपण पाहूयात. तर बघा या ठिकाणी आता राहिलेला व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहण्याचं काम करायचं आहे. बघा आता दुधाच्या किमती कशा राहतील. तर बघा किरकोळ वाढ आता ही दुधामध्ये होऊ शकते. चाऱ्याचे वाढलेले दर आणि आगामी सणासुदीच्या काळात वाढणारी दुधाची मागणी हे पाहता दुधाच्या किमतींमध्ये घट नाही तर उलट वाढ होणार आहे. बघा दुधाच्या किमती वाढल्या तरी काही अडचण नाही, कारण की शेवटी हे शेतकऱ्यांकडून विकलं जाणारं दूध आहे आणि याचा फायदा शेतकऱ्यांना पण होणारच आहे. जिथे शेतकऱ्यांना फायदा होत असतो तिथे जास्त काळजी करायची गरज नाही. जरी त्या किमती वाढल्या असतील तरी सर्वांनी सामावून घेणंच योग्य राहत असतं, कारण की आपण जे आहे ते सध्या शेतकऱ्यांमुळेच असतो. कारण की आपल्याला जे कडधान्य मिळतं ते शेतकऱ्यांनी पिकवल्यावरच हे मिळत असतं. त्यामुळे बळीराजाला फायदा होत असेल तर आपली कोणतीच अडचण राहणार नाही. ही गोष्ट लक्षात घेऊनच आपण जे आहे ती चालावं. बघा आता दुधाचं काही नाही, जरी किमती वाढल्या तरी काही अडचण नाही आहे. पण बघा या ठिकाणी आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर गव्हाची पेठ कशी राहील तर 37 रुपये किलो राहण्याचा अंदाज आहे. बाजारात
बाजारात गव्हाचा पुरवठा सुरळीत आहे आणि सरकारकडे बफर स्टॉक उपलब्ध असल्यामुळे सध्या स्थितीला किमती स्थिर राहतील किंवा आणखीन कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गव्हाचे पिठाचे दर हे वाढणार नाहीत तर उलट कमी होऊ शकतात अशी माहिती आहे. यानंतर सर्व प्रकारच्या डाळी, तूर आणि उडीद डाळ आणि या किमती महागच राहतील, कारण की सध्या स्थितीला सरकारने तूर आणि उडदाच्या MSP मध्ये 400 ते 450 रुपये प्रति क्विंटलची मोठी वाढ केलेली आहे. यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या. आणि एकंदरीत जर महत्त्वाचं पाहायला गेलं तर खाद्यतेल, गोडे तेल जे आहे ते, सूर्यफूल, सोयाबीन तेलाचे दर हे आपल्याला जे आहे ते मिडियम राहण्याचा अंदाज आहे. तर पेट्रोल, डिझेलचे दर हे आपल्याला स्थिर राहतानाच बघायला मिळू शकतं. यामध्ये कमतरता पण नाही, कमी पण होणार नाहीत आणि वाढणार पण नाहीत अशी परिस्थिती पाहायला मिळेल. तर घरगुती गॅस सिलेंडरचे दर स्थिर राहण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असले तरी घरगुती गॅसचे दर स्थिर ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न असतो. त्यामुळे या पण किमती जास्त महाग होणार नाहीत आणि उलट अशाच किमती राहणार आहेत आणि आपल्याला याच किमतीमध्ये जी आहे ती वस्तू मिळणार आहेत. अशा प्रकारची अपडेट पाहण्याचं काम केलेलं आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.